संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळा काटेवाडीला पोहोचलेला आहे आणि काटेवाडीला मेंढ्यांचे रिंगण ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। माझ्यासोबत सोमनाथ मानेजी उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी याबद्दल बोलणार आहोत। सर, काय सांगाल या मेंढ्याच्या रिंगणाची जी परंपरा आहे याबद्दल काय सांगाल? कमीत कमी आम्ही आजी पंजा अगोदर करायची, पण 22 वर्षापासून देखील आम्ही रिंगण काटेवाडी गावामध्ये करतो। 5-6 जणांची बकरी असतात की आमच्या बकऱ्याला रोगराई येऊ नये आणि पाऊस वेळेवर पडावा, आमच्या बकऱ्याला चारा होते। परमेश्वरानं फक्त आम्हाला एवढंच द्यावं, आम्ही दरवर्षी मग तर रिंगण चांगल्या पद्धतीने 1000-1200 बकरी आहे, जवळजवळ 1000-1200 बकऱ्यांची काळजी वर्षभर जेव्हा वारी येईपर्यंत कशी घेतली? काशात फिरून घ्यायचं, ही गाव त्या गावाला राणामाळानी, हां तसंच कोप्या टाकायच्या, राणानी पाले टाकायची। आणि ही वडिलोपार्जित परंपरा चालत आलेली आहे तुमच्या घरात? हो, पहिले आज्या पंजापासून। हां, आज्या पंजापासून। जसं की तुम्ही ऐकलं की मेंढ्यांचं रिंगण ही जी परंपरा आहे वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। माझ्यासोबत आता सोमनाथ मानेजी होते, त्यांनी सांगितलं की ते वर्षभर मेंढ्यांची कशी काळजी घेतात, जसे की ते वारीला मेंढ्यांचं रिंगण करण्यासाठी तयार असतात। कॅमेरामॅन ऋतिक सोबत मी प्रियांका लाटी, सुदर्शन न्यूज, काटेवाडी।